तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आहे माझ्या वडिलांचा वाढदिवस. तर आजचा व्लॉग हा पूर्ण आपण बड्डेचा आमच्याकडे घरात सेलिब्रेशन कसं असतं पहिल्यांदा मी करणार आहे कारण की आमच्या घरातले सगळे काका लोक वगैरे सगळे येतात. तर या व्लॉगमध्ये आपण आमच्या घरात कसा घरगुती कार्यक्रम असतो म्हणजे बड्डे निमित्त सगळे काका वगैरे सगळे भावंड वगैरे एकत्र येतो तर त्या व्लॉगमध्ये दाखवणार. तर चला मित्रांनो, माझी श्रुतीची सेम आली आता. हो माझी श्रुतीची आता श्रुतीची नाईट वेगळी माझी नाईट थांबा. उतरू काय गे उतरू मी अभी मेरे को भी दिखा ऐसा ऊपर करके तर तुम्ही मित्रांनो बघू शकता सगळे आता पूजेला वगैरे बसलेले आहेत सगळे घरातले. तुम्ही बघू शकता वरून काहीसा भरपूर खुश होता आणि यशराज पण भरपूर खुश आहे. आईसुद्धा पण आतमध्ये जेवण करत आहे. तुम्ही बघू शकता अजून जेवण पूर्ण नाही झालेलं आहे. चला मित्रांनो आता बड्डे केला जाऊया. बड्डेला सुरुवात झालेली आहे. हा ॲडवान्स घेतले. हो सांगितलं होतं. गाडी घेऊन यायचं. अरे मोठीच गाडी आणली आहे. जमलेलं आता फ्लाईट वर खाली गेलेलो. झालं बरोबर. तुम्ही कापा आणि भरवा. आणि आता यश वडिलांना म्हणजे त्याच्या काकांना माझ्या वडिलांना भाषण देत आहे म्हणजे शुभेच्छा देत आहे बड्डे निमित्त. बावन्न वर्षी पदार्पण केलेलं आहे. ते 53 वर्षी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी खूप कामना करेन व त्यांचं आयुष्य खूप प्रबल व्हावं व त्यांनी खूप परवा बरोबर मानायलाच पाहिजे त्याला. अनिलचा पण झाला होता. आता मी सुद्धा माझ्या वडिलांना शुभेच्छा देणार आहे. तर सगळे वाढदिवसाला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तसंच माझ्या बाबांचे 52 वर्ष पूर्ण झाले. आता 53 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे. तर त्यांना मी अशी प्रार्थना करेन की त्यांना चांगलं आरोग्य चांगली आर्थिक काहीतरी होऊ दे. प्रगती त्यामुळे आमच्यावर सगळ्या परिवाराची माहिती होते. तर असं सगळ्यांचा वाढदिवस आपण तर आता वरून बोलणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांना नमन करून मी आज माझे विचार मांडत आहे. खरं तर सांगायचं झालं म्हणजे आज माझे काका संतोष करू जाऊन म्हणजे अख्ख्या सावंत घराण्याचे प्रेरणास्थान. त्यांनी ज्यांनी लहानपणापासून अपार कष्ट करून आज इतकं मोठं वैभव मिळवलं आहे. खरं तर त्यांनी अशक्य असणारी कामं ही शक्य करून दाखवली. इतकंच नव्हे तर त्यांनी लहान असताना मोलमजुरी करून त्यांच्या दोन्ही भावांना पैसे पोचवले. कोणाला अन्नपाण्याची कमी होऊ दिली नाही. मग त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी काही घेण्यासारख्या आहे. त्यांनी आज लहानपणापासून एवढा भार उचलला आणि सर्वांना मोठे केले. आणि आज जे तुम्ही बघताय आज एवढं सर्व मोठं घर आहे. बरेच जण बोलतात काकांनी एवढं कसं बांधलं. तर त्यांना मी दरवेळेस बोलतो त्यांचे कष्ट एवढे लहानपणापासून घर एवढं मोठं होणारच.
म्हणून मी आज इथं सांगत आहे की त्यांना आज भरपूर आयुष्य लाभू द्या आणि त्यांनी निरोगी जीवन जगू दे आणि त्यांची काय राहिलेली काय बरीचशी स्वप्न असतील ती पूर्ण होतील. हॅपी बर्थडे काय नुसतं बाळाला पण बोलवावं. बाळा बघा इथे बघा ए बाळा बघा चोराला का खाली खाली ये. गपचूप बसून माझा भाऊ आता वाढदिवस आपण साजरा करतोय. वाढदिवसानिमित्त मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आधी तर म्हणाला की कष्टाचं प्रतीक खरोखर या पूर्ण आपलं जे घर आहे त्या घराच्या समोर एक बहुत संतोष सावंत म्हणजे कष्टाचं प्रतीक. कष्टातून माणूस काय करू शकतो एक उदाहरण आहे. तर मी आता आमच्याबद्दल काय बोलणार नाही. त्याने काय केलं हे तुम्ही बोलायचं असतं. आम्ही काय केलेलं तिघांनी ते आम्हाला माहिती आहे. कळलं का? तर हे जे आमचे पुतणे आहेत आणि माझे 2 मुलगे आहेत त्यांना मी बोलणार त्यांच्याबद्दल. तर तिघे पुतणे हा? पुतणे सगळे पुतणे आणि मुलगे माझे पण 2 मुलगे त्यांच्याबद्दल बोलणार आहे. की परवा मी बोललो होतो की शिक्षणावर बोललो होतो, बरोबर ना? संबंधित कशावर बोललो होतो? शिक्षणावर. आज मी बोलणार आहे ते आपण कसं वागलं पाहिजे याच्यावर बोलणार आहे. तुम्ही बघा, तुम्ही शिकणार आहात, शिकताय सगळे, ठीक आहे. पण त्याचबरोबर आता आपण मोठं होत असताना काही नियम पाळले पाहिजे. संबंधित हा शुभम हा आपण सगळ्यांना तुम्ही काय केली पाहिजे, आपापल्या पालकांना, आपापल्या जे कोणी आपले सगळे आहेत त्यांनी आपण सगळे एकमेकांना मदत केली पाहिजे की आता तुम्ही कमवते व्हाल, बरोबर ना? आणि कमवा आणि शिका. काय असलं पाहिजे? कमवा आणि शिका, म्हणजे किंवा शिका आणि कमवा, अशा ह्या दोन्ही ह्या केल्या पाहिजेत. की शिकत शिकत कमवलं पण पाहिजे आणि कमवता कमवता शिकलं पण पाहिजे. अशी दोन्ही हे जे वाक्य आहे लक्षात ठेवा की आपण कमवत कमवत शिकलं पाहिजे किंवा शिकता शिकता. आज की तुम्ही प्रामाणिकपणे नेहमी स्वतःला शिस्त लावून घ्या की माझी शाळा किती वाजता आहे. आपल्या संपूर्ण या घराला आम्हा सगळ्या भावांना एका मोठे याने बांधलेला आहे. दादा आजारी असला किंवा विलास आजारी असला तो कधी विचार करत नाही आणि तो पण आजारी असला तर आम्ही पण विचार करत नाही. एकजूट आहे ना आमची तिघांची चौघांची पण, ती आम्ही कधी पण आहे. थोडे जरा जास्त प्रयत्न करा, तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. प्रयत्न असतो तुमचा, पण नाही नुसतं पास व्हायचं असं नाही. तुम्ही थोडासा प्रगती केली तर निश्चित आम्ही बघा ना भावांची, 4 भावांची आमची, त्याच्यामुळे आज आमची आणि हे बड्डे घेण्याचं कारण काय? हे सगळे बड्डे घेण्याचे कारण काय आहे? तर एकमेकांना आपण सांभाळून वागले पाहिजे, एकमेकांची केली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, त्याच्यातून आपापली प्रगती साधली पाहिजे. थांबूया. ऐक, कोणाचंही नाव घेऊन सर्वसमावेशक बोल. तेच सांगतोय, जी मुलं आता शिक्षणातून थोडीफार बाहेर पडतायत, काय पडायचे आधी नव्हती, ह्या मुलांनी काय करायला पाहिजे की वैशिष्ट्य जर ठराविक वयात जर लागला, लहान वयात, तर आपल्याला वेळेवर बाहेर झालं की पहिले आधी आपलं पोटा पाणतं बघतात का? तर सरकारी नोकरी ती पण कायम, ती कायम कमी वेळामध्ये का करतात? उद्या काय होतं, उतरत्या वेळा समजा आपल्याला वाटलं बा आता आपल्याला काहीतरी त्रास होतोय का, जे पण असं वाटतं तर आपल्याला त्या गोष्टीतून आता जे उपस्थित आहे त्यांच्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी फार काही बोलणार नाही, मला फक्त मुलांना असं सांगायचं आहे की मुलांनी आता त्यांचं काम काय आहे, शिकायचं आणि पुढे आपल्या करिअरचं हे करायचं. आई वडिलांनी किंवा चुलत्यांनी सगळ्यांनी जे काही कष्ट केले, कष्ट करून आपलं घरदार कमवलेलं आहे, त्याचं पुढे त्यांनी प्रगती त्यात करायची आहे. आणि त्यांना आता असंही आहे की आता आपल्या घरातली सगळीच मुलं सगळ्यांना जशी आई वडिलांनी, काकांनी, चुलत्यांनी जशी घरं बांधून म्हणजे स्वतः कष्ट करून घरं बांधली,
तसं त्यांना काही काही करायचं करायची नाहीये. गरज त्यांना नाही. सगळं काही रेडीमेड तयार आहे. आहे त्याच्यात त्यांनी वाढवायचं आहे आणि आपलं करिअर मेन म्हणजे आपलं करिअर बघायचं आहे. आणि मुळात कसं मुलांचं कसं आहे, आपले आई वडील बोलतात त्याचा त्यांनी राग मानायचा नाही. मी माझ्या मुलांनाही सांगते आणि सगळ्यांनाच सांगते, आई वडिलांनी किती कष्टाने सगळं निर्माण केलेलं आहे हा पण विचार करायला हवा. काहींना कसं वाटतं काही मुलांना की अरे माझे वडील फुकट भेटलं. वडील बोलतात मला सगळं आयतं भेटतंय, पण वडील बोलतात आई बोलते मला सगळं आयतं भेटलंय, पण ते सगळं आयतं कोणाकडनं भेटलंय, आई वडिलांनी कष्ट केले त्यामुळे भेटलंय हाही विचार करायचा. आणि राग मानून किंवा कुठल्या गोष्टी साध्य होत नाही, सगळा विचार करायचा आणि आपल्या आपल्या पुढच्या करिअरचा आपण विचार करायचा. एवढंच मला सांगायचंय. सगळ्यांनी विचारपूर्वक बघावं एवढीच अपेक्षा. थांब सगळं टाकतो प्रॉपर आता. बघू शकता आता आपण इथे ब्लॉग एंड करणार आहोत. तर तुम्ही बघितलंच असाल की आमच्या कुटुंबामध्ये कसा बड्डे वगैरे असेल तर किंवा कुठचाही कार्यक्रम असेल सुखदुःखाचा असो तर कसं आमचं कुटुंब एकत्रित येतं किंवा साधारण आमच्याकडे बड्डे वगैरे जर असेल किंवा असा काय कार्यक्रम असेल तर आपण कसा साजरा करतो ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. तुम्हाला थोडाफार ब्लॉग कदाचित वाढीव पण वाटला असेल, परंतु पण मी पहिल्यांदा असा ब्लॉग केलेला आहे ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्याच कुटुंबात असा कार्यक्रम असतो. सगळ्यांच्या बड्डे निमित्त असताना आम्ही सगळे एकत्र मिळतो, सगळे कुटुंबातले एकत्र येतात आणि आम्ही कसा बड्डे सेलिब्रेट करतो ते तुम्हाला हा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या बेल आयकॉनवर दाबा म्हणजे नवीन नवीन जे ब्लॉग्स येणार आहेत ते तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चला मित्रांनो.